तर पुढे एक मोठी बातमी येते ती म्हणजे किशोर दराडे यांचा विजय आता जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। विजयाच्या घोषणांची औपचारिकता जी आहे ती आता फक्त बाकी आहे। मात्र किशोर दराडे यांचा विजय जो आहे तो आता जवळपास निश्चित झालाय। नाशिकमधून किशोर दराडे यांचा विजय निश्चित झालाय। औपचारिक घोषणा त्यांच्या विजयाची याच बाबत आता अपडेट येते ती म्हणजे दराडे यांचा विजय जो आहे तो झालेला आहे। नाशिकमधून विजय दराडे हे विजयश्री प्राप्त त्यांनी केलेला आहे। खरं तर त्यांच्या मतांची जी गणना होती त्यानुसार त्यांचा विजय निश्चित असल्याचं कळत होतं। औपचारिक घोषणा व्हायची बाकी होती, मात्र आता ती घोषणा झालेली आहे। त्यांचा विजय जो आहे तो आता निश्चित झालाय। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये 24 तासाच्या मतमोजणीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झालेले आहे। त्यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे आणि विरोधी पक्षामध्ये असलेल्या उमेदवारांनी देखील त्यांचा विजय जो आहे तो मान्य केलेला आहे। किशोर दराडे आपल्या सोबत आहे, आपण किशोर दराडे यांच्याशी बोलूया। आपला विजय जवळपास निश्चित झालेला आहे। ही मॅच पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलंय, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वात या मतदारसंघामध्ये यापूर्वी असं कधी घडलं नाही, रिपीट आमदार कधी झाला नाही, पण सर्व शिक्षकांच्या प्रेमामुळे मला सर्वात जास्त मतं मिळून मी आज परत एकदा आमदार झालो असं आपल्याला सांगूशी वाटतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासाठी तब्बल 5 सभा उत्तर महाराष्ट्रामध्ये घेतल्या, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार। या मुख्यमंत्र्यांच्या सभांचा किती फायदा झाला असं आपल्याला वाटतं? मुळात आमचे शिक्षक सर्व हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर अतिशय खुश आहे। 1160 कोटी रुपये देऊन आमच्या शिक्षकांना 20% अनुदान दिल्यामुळे सगळे शिक्षक बांधव त्यांच्यावर खुश असल्यामुळे म्हणजे ज्याला 1 रुपयाही पगार नव्हता अशा प्रत्येक माणसाला 20% पगार देण्याचं काम शिंदे साहेबांनी केले। जुनी पेन्शन योजनासुद्धा लागू केली, त्याच्यामुळे शिक्षकांचा पूर्ण विश्वास शिंदे साहेबांवर होता, त्याचा नक्कीच मला फायदा झालेला आहे। आपण ठाकरेंची साथ सोडली, शिंदेंची साथ धरली, त्याचा फायदा झाला असं वाटतं की ठाकरेंकडे असले तरी विजय झाला असता? नाही, ठाकरेंची साथ सोडली शिंदेंच्यामुळे विजय झाला असं नाही। माझ्यावर शिक्षकांचं खूप प्रेम आहे। शिक्षकांचं मी अनेक वर्षे काम केलं आणि शिक्षकांनीच मला आमदार केलेलं आहे, त्याबद्दल मला सपोर्ट मागच्या वेळेस उद्धव साहेबांनी दिला होता, यावेळेस शिंदे साहेबांनी दिला होता, त्यामुळे मला दोन्ही नेते समान असं म्हटलं तरी वाटतं। गेल्या मागच्या 6 वर्षामध्ये आपण खरं तर शिक्षकांना कधी भेटला नाही, त्यांचे प्रश्न सोडू असेही आरोप आपल्याकडे प्रचारचा का? आता पुढची 6 वर्ष तरी आपण संपर्कात राहाल का? विरोधकांना हे फक्त म्हणायला पडतं, पण शिक्षकांना जर विचारलं तर त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं का 6 वर्षात यापूर्वी कोणताही आमदार आम्हाला भेटला, पण 6 वर्षात तुम्ही कंटिन्यू भेटला आहे आणि तुम्ही आमचे खूप कामं केले आणि त्यांचे कामं केले म्हणूनच मला त्यांनी मत दिले, म्हणून मी आज आमदार झालो आहे। शेवटचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये आपल्याला वाटतं की महाविकास आघाडी असेल किंवा विवेक कोल्हे असतील यांनी आपल्याला एक काटेकी टक्कर दिली असेल? काटेची टक्कर म्हणता येणार, 10,000च्या फरकाने ते हरलेला काटेची टक्कर थोडीच म्हणू शकतो। ते कुठंतरी थोड्याशा मतांनी जर असं गोष्ट 10,000पेक्षा जास्त आज माझं लीड आहे, त्याच्यामुळे काटेची नाही आणि कुट्याची नाही, कोणतीच टक्कर नाही। आपण बघतोय हे होते आपल्यासोबत किशोर दराडे, त्यांचा विजय जवळ झालेला आहे आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली की राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि शिक्षक असतील यांच्यामुळे आपला विजय जो आहे तो झालेला आहे आणि पुढची 6 वर्ष आपल्याला शिक्षकांची कामं करता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। तर नाशिकमधून किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे दराडे हे विजयी झालेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे, उत्साहाचं वातावरण आहे। खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी काही मतमोजणी चालू होती, जवळपास 24 तास मतमोजणी चालू होती, यावेळेस अनेक गोष्टी घडल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आपल्याला दिसून आले आणि याच पार्श्वभूमीवरती अखेर आता नाशिकमधून किशोर दराडे यांची औपचारिक घोषणा झालेली आहे, यांची या विजयाची औपचारिक घोषणा झाली आहे।